खाली बसा, मी मराठीतच बोलतोय. चला इकडचे सुद्धा खाली बसा सगळे डॉक्टर ते सगळे अजिबात तुम्ही कुणी उभा राहायचं नाही. पत्रकार बांधव इकडचे तुमचे बांधव आहेत हे बघा, इथं तुम्हाला काय कॅमेरे द्यायचे द्या. मागचे लोक गोंधळ घालते. एक तर पोटात आग व्हायला लागली, मरणाचे पाणी नाही काही नाही. चला तुम्ही इकडे घ्या, अलीकडे कॅमेरा तुमचे दोघे जण तुम्ही. अरे भाऊ ते कॅमेरा दोन टाक्याला वर काय बात नाही करणार आहे. पाटलांशी चर्चा केली जाते. शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. नितीन, सध्या जे समोर मराठा समाजाचे अनेक लोक उपस्थित आहेत, या लोकांमध्ये नेमकी काय भावना आहे, काय त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत? आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत? आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे की जी भावना आहे त्याला सकल मराठा समाज असेल किंवा इथे उपस्थित असलेले सर्वच मराठा समाजातले नागरिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा आहे निश्चितपणे. मात्र उपोषणाचा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि ते सुरुवातीला पाणी घेत नव्हते, मध्ये काही काळ पाणी घेतलं आणि काल दुपारपासून त्यांनी पुन्हा पाणी पिण्याचं बंद केलेलं आहे. ही सर्वात मोठी काळजी इथं जमलेल्या जनसमुदायामध्ये किंवा सकल मराठा समाजामध्ये दिसते. सर्वांची एकच विनंती किंवा एक मागणी होती की आरक्षणाचा निर्णय लांबला तरी काही हरकत नाही, मात्र जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं किंवा त्याही पुढे जाऊन औषध उपचार जे आहेत सलाईन असेल ते सुरू करावं आणि त्यानंतरच त्यांचं उपोषण जे आहे ते कंटिन्यू करावं. ही काळजीची भावना या मराठा समाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि तीच त्याचं उत्सुकतेमध्ये रूपांतर झालेलं आहे. कारण तब्बल 9 दिवसानंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कायदेतज्ञ निवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हा टप्पा जर यशस्वी झाला तर लगेचच काही काळानंतर थोड्या वेळानंतर राज्य मंत्रिमंडळातले 4 मंत्री देखील जरांगे पाटील यांची भेट घेतील आणि त्यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये प्रवेश करण्यास त्यांना मान्यता दिलेली आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील घेतलेली आहे. 9 दिवसानंतर ही सकारात्मक महत्वाचं आणि सकारात्मक पाऊल पडलेलं आहे जरांगे पाटील यांचं उपोषण संपवण्याच्या दृष्टीनं आणि मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात. त्यामुळे उत्सुकता आहे आणि जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. नितीन, दुसरा एक असा मुद्दा आहे की या सगळ्या तिथे जे आलेले लोक आहेत, मराठा समाजाचे मोठ्या संख्येने लोक जमत आहेत. 2 दिवसांपासून तुम्ही हा सगळा माहोल पाहताय. कशा पद्धतीनं तिथल्या लोकांचा जरांगे पाटलांना सपोर्ट आहे, कशा पद्धतीनं त्यांच्याशी संवाद केला जातोय? जरांगे पाटील आता 9वा दिवस उपोषणाचा आहे, त्यामुळे शक्यतो ते कोणाशी बोलत नाहीत किंवा प्रत्येकाला वैयक्तिक भेट देत नाहीत. टाळतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं नागरिक किंवा मराठा समाज या ठिकाणी येतोय, ज्यामध्ये महिलांचंही मोठं प्रमाण आहे. वेगवेगळ्या मार्गाने कोण बैलगाडीमधून आलेला आहे या ठिकाणी, अपंग बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत, महिला आलेल्या आहेत, काही चालत आलेल्या आहेत. सगळ्यांना जरांगे पाटील यांना भेटण्याची इच्छा असते, तशी ते व्यक्त करतात. मात्र त्यांची तब्येत पाहता आणि उपोषणाचा 9वा दिवस पाहता ते जरांगे पाटील देखील स्वतः कोणाला वैयक्तिक भेटत नाहीत किंवा चर्चा करत नाहीत. त्यांच्या वतीनं या गावातले जे कार्यकर्ते आहेत किंवा जी समिती आहे ती या नागरिकांना भेटते, त्यांच्या भावना जाणून घेतात किंवा त्यांची निवेदनं जी असतात ती स्वीकारली जातात. आणि जरांगे पाटील यांचं हे उपोषणाला यशस्वी व्हावं, त्याला सगळं यशस्वी व्हावं आणि चांगलं फळ मिळावं यासाठी नागरिकांची मराठा समाजाची देखील उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांवरती दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे ती दिवाळी देखील गोड व्हावी, जरांगे पाटलांची देखील दिवाळी गोड व्हावी आणि समस्त सकल मराठा समाजाची राज्यभरातल्या देखील दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी येणारे मराठा बांधव व्यक्त करत आहेत. नितीन, आमच्यासोबत असाच फोनवर राहा. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात. जात पडताळणीचे तात्काळ आदेश द्या असं जरांगे पाटलांनी या शिष्टमंडळाला सांगितलंय. तसंच सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमा, त्यामुळे लवकरात लवकर सर्वेक्षण होईल आणि सर्वेक्षणात कोणतीही चालढकल करू नका असं जरांगे पाटलांनी या न्यायमूर्तींना आवाहन केलेलं आहे. कुठेतरी जरांगे पाटील हे पॉझिटिव्ह असा एक अप्रोच त्यांचा दिसतोय, पॉझिटिव्ह संदेश ते देऊ पाहतायत का, अशा स्वरूपाची एक चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे. नितीन, हा जो एक अपडेट आहे, हे जे अपडेट आहे हे महत्त्वाचे आहेत, कारण सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमा असं जरांगे पाटील त्यांना म्हणतात. सर्वेक्षणात चालढकल करू नका आणि तातडीनं जात पडताळणीचे आदेश द्या अशा स्वरूपाची मागणी ते करतात. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी जरांगे पाटलांना पण एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि त्या अनुषंगानं कुठे ना कुठेतरी आरक्षणाच्या दृष्टीनं पुढे जाण्याचा ते प्रयत्न करतायत. जरांगे पाटील यांनी बच्चू कडू भेटून गेल्यानंतर घोषणा केलेली होती की ते राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायला तयार आहेत.
त्यामध्ये मंत्र्यांचा समावेश असला तरी त्यांना ते भेटणार, त्यांना गावामध्ये प्रवेश देणार आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः मी घेत असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी काल एक दुसरी घोषणा केली होती की सरकारला वेळ हवा आहे, तर तो वेळ कशासाठी हवा आहे त्याचं कारण आम्हाला सांगा आणि किती वेळ हवा आहे ते देखील आम्हाला सांगा. हा वेळेचा जो मुद्दा आहे आणि त्याचं मागचं जे कारण आहे ते आम्ही सकल मराठा समाजासमोर मांडू. समाजाची संमती घेऊ. समाजाने जर संमती दिली तर निश्चितपणे आम्ही वेळ देऊ, वाढवून वेळ देऊ. 5-10 दिवसांचा वेळ निश्चित देण्यात येईल असं जरांगे पाटील यांनी कालच म्हटलेलं होतं. त्यामुळे ते सकारात्मक आहेत. चर्चा केल्याशिवाय कोणी फुटणार नाही किंवा विषय पुढे सरकणार नाही. या मुद्द्याशी देखील ते सहमत होते. हा मुद्दा बच्चू कडू यांनी काल त्यांना सांगितला होता आणि त्या मुद्द्याशी त्या सहमती दर्शवत त्यांनी आजच लगेच चर्चेला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे आज चर्चा होते. दुसरा मुद्दा आहे की मराठा समाजाचं सर्वेक्षण करणं. संपूर्ण राज्यभर मराठा समाज पसरलेला आहे आणि जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे साधारणतः 5.5-6 कोटी मराठा समाज राज्यामध्ये आहे आणि त्यांचं सर्वेक्षण करायचं असेल तर मोठी यंत्रणा लागणार आणि त्यासाठी सरकारनं पुन्हा वेळ घालू नये किंवा कागदी थोडे नाचू नये. काही संस्था ज्या असतील जसं सारखी ही संस्था मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी सुरू करण्यात आलेली होती, अशा संस्थांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात यावं आणि ते लवकरात लवकर करण्यात यावं, ज्यामुळे मराठा समाजाला कुणबी ही प्रमाणपत्र मिळतील किंवा ओबीसी मध्ये त्यांचा समावेश जे कुणबी आहेत त्यांचा होण्यात सुकर होईल. त्यामुळे त्यांनी ही मागणी ठेवलेली आहे. दुसरी मागणी त्यांची जात पडताळणीची आहे आणि ती मान्य झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते जात पडताळणीसाठी जातं आणि आपण पाहिलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर जे उमेदवार विजयी होतात त्यांच्या जातीला आक्षेप घेतल्यानंतर साधारणतः त्यांची मुदत ज्यावेळेस संपत येते 4 वर्षांनी 4.5 वर्षांनी त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरतं किंवा त्यांची जात अवैध ठरते आणि तो सर्व न्यायालयीन लढा सुरू होतो. त्यामुळे हे जात पडताळणी प्रमाणपत्र अतिशय महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस जात प्रमाणपत्र दिलं जाईल त्याच वेळेस त्याची प्रोसेस सुरू करावी, तसे आदेश देण्यात यावे आणि लवकरात लवकर ते जात पडताळणी प्रमाणपत्र कुणबी म्हणून जे मराठा समाजाचे बांधव नागरिक दाखला घेतील त्यांना देण्यात यावं अशी एक मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ती मान्य देखील झाल्याचं दिसत आहे. अगदी नितीन, आमच्यासोबत असाच फोनवर राहा. आपण एक सध्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे त्या संदर्भातलं एक